हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरो शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरीरम्यसिंहस्तनस्थं पदाम्भूयतेजाः स्फुरदिकप्रदेशं विरीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवम्। सर्व संतांना वंदन, सद्गुरुनाथांना वंदन, आपणा सगळ्यांना वंदन करून आजच्या सेवेला प्रारंभ करूया। काल आपण 61 नंबरच्या ओळीवरचं चिंतन पाहिलेलं होतं। सदा मियाची आथिले माझिया सेवा जियाले, की आत्मबोधे तोषले वितरागजे। सदा मियाची आथिले जे माझ्यामुळे संपन्न आहेत त्याचा विचार आपण कालच्या चिंतनामध्ये आपण केलेला आहे। ज्यांना भगवंताखेरीज अन्य कशाचीही आवश्यकता नसते ते म्हणतात की ते माझ्यामुळे संपन्न आहेत, म्हणजे भगवंतामुळे ते संपन्न आहेत। प्रपंचाच्या कुठल्या वस्तूनं, पदार्थानं, व्यक्तीनं त्यांची संपन्नता बिघडवत नाही, बिघडता येत नाही। त्यामध्ये जर कुठं काहीतरी उणीव असेल प्रापंचिक गोष्टीमध्ये, तर ती उणीव त्यांच्या आयुष्यामध्ये डिस्टर्ब बनत नाही, असा त्याचा अर्थ आहे। त्यांची संपन्नता स्वतंत्र असते, म्हणूनच आत्मबोधे तोषले हा शब्दाने वापरलेला आहे माऊलीने। आत्मबोधे तोषला शब्दाचा अर्थ आहे ते आत्मसंतुष्ट असतात, त्यामुळे त्यांना आत्म्यावरच त्यांची संतुष्टता अवलंबून असते। आत्मानंदाचाच तो भोग जो आहे तो भोग ते घेत असतात, आणि त्यामुळं इतर सांसारिक भोगांची त्यांना गरज नसते, म्हणजे ते आश्रित झालेले असतात, भगवंताच्या आश्रयाला राहिलेले असतात। त्यामुळे संसार, प्रपंच, नातलग, संपत्ती याचा देह, स्वतःचा देह याचा आश्रय त्यांना निरुपयोगी असतोच, मुळात आहेच, सर्वांसाठीच निरुपयोगी आहे। संसाराचा कुठलाही पदार्थ आपल्याला आश्रय देऊ शकत नाही। संसारातली कुठलीही व्यक्ती किंवा स्वतःचा देहसुद्धा आपल्याला आश्रय बनवता येत नाही। भगवंताचा जो आश्रय हा सर्वश्रेष्ठ आहे, त्यामुळं हा सांसारिक आश्रय सोडल्याशिवाय मुख्य आश्रय कळतच नाही। त्यामुळं म्हणून पराधीनता जात नाही। जीव पराधीन जो राहतो त्याचा अर्थ असा आहे की त्याला स्वावलंबनाची सवयच लागत नाही। त्यामुळे सगळ्या गोष्टी सगळ्या परावलंबी असतात, कुणावर तरी अवलंबून असतो, व्यक्तीवर, वस्तूवर, माणसांच्या बोलण्यावर, त्यांनी दिलेल्या काय मान अपमानावर याचे सगळी सुख आणि दुःख अवलंबून असतात। आणि जोपर्यंत अशी परावलंबित्व जीवन असतं तोपर्यंत भगवंताच्या आश्रयाची महती त्यांना कळणार नाही, महत्त्व कळणार नाही। आणि भगवंताच्या आश्रयाला जे जातात त्यांना अन्य आश्रयाची काही गरज नाही, त्यामुळे इतर आश्रयांचा त्याग करणं। नारद भक्तिसूत्रामध्ये एक सूत्रच आहे, अन्य आश्रयानाम त्यागा अनन्यता। अनन्यता शब्द कशाला वापरलेला आहे? अन्य आश्रयांचा ज्यानं त्याग केलेला आहे तो म्हणायचा अनन्य भक्त, नाही तर नुसत्या भक्तीला काय अर्थ राहत नाही ना। परमपूज्य काका पुन्हा पुन्हा म्हणतात, जो विभक्त नाही तो भक्त। याचा अर्थ भक्ती ही अशी आहे की जी भगवंताच्या आश्रय मानते, भगवंताचाच फक्त आश्रयाचा विचार करते, अन्य कुठल्याही आश्रयाचा विचार करत नाही, तीच खरी भक्ती असते। तिथं पराधीनता जाते, आणि पराधीनता गेली की तो भक्त आत्म्याचं सुख अनुभवू शकतो। इतर सगळे जे आश्रय आहेत ते कमी करता आले पाहिजे। आपल्याला जो भ्रम आहे की मी ह्या आश्रयानं जगतो, हे नसतील ना तर मला कसं होईल, माझं हा पदार्थ किंवा ही व्यक्ती किंवा ही वस्तू माझ्या घरात नसेल तर माझं कसं होईल, असं जे वाटणं आहे ते परावलंबित्व आहे। आणि ज्यावेळी वाटायला लागते भगवंत माझ्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी समर्थ आहे,
आणि आतापर्यंत त्यानंच पुरवत आणलेले आहेत, मग तो काहीतरी करेल. असा आश्रय भगवंताचा स्वीकारणं ज्याला आपण म्हणतो, तो म्हणतात की मियाची आतिले आणि माझी या सेवा जियाले, असं 61 नंबरच्या ओळीमध्ये त्याबद्दल वापरलेलं आहे. त्यामुळं इतर आश्रय आपल्याला काढता आले पाहिजेत. 62 नंबरची ओवी आहे बघा. जे तपो तेजाची या राशी की एका यतन ज्ञानाशी, जे पवित्रता तीर्थाशी तीर्थरूप. जो ज्ञान तपसा शब्द वापरला ना श्लोकामध्ये, त्या ज्ञान तपसासाठी माऊलींनी ही ओवी टाकलेली आहे बघा. जे तपो तेजाची या राशी, तपोरूप तेजाच्या राशी आहेत ती लोक, की एकायतन ज्ञानाशी, जे ज्ञानाचे एकमेव मंदिर आहे, जे पवित्रता तीर्थाशी तीर्थरूप, जे तीर्थाचे पावित्र्य, किंबहुना तीर्थाला सुद्धा तीर्थरूपच झाले आहेत. म्हणजे तीर्थाला तीर्थरूपपणा आणून देण्याचं काम सुद्धा या अशा जीवनमुक्त पुरुषांनी केलेलं आहे, जे आत्मसंतुष्ट असतात. वितराग भय क्रोध ज्यांचा झालेला आहे, असे लोक जे आहेत ते ज्ञान तपसा असतात. ज्ञान तपसा म्हणजे तपो तेजाची या राशी. शब्द कसा माऊली वापरतात बघा, की जे तपो तेजाची या राशी, म्हणजे त्यांच्या तेजावर तप काय हे एकत्र येतं किंवा तप टिकून राहतं. म्हणजे तपाला टिकायला सुद्धा त्यांच्या प्रकाशात असतं, किंवा त्यांच्या तपाच्या प्रकाशामध्ये हे ज्ञान निर्माण होतं किंवा ज्ञान टिकून राहतं. एकायतन ज्ञानाशी, एकायतन शब्दाचा अर्थ आहे राहण्याचं ठिकाण. हे राहण्याचं, कुणाच्या राहण्याचं ठिकाण आहे तर ज्ञानाच्या राहण्याचं ठिकाण ते आहेत. तेजाच्या राशी असतात, तेजाला पावित्र्य देतात, ते ज्ञानाचं राहण्याचं ठिकाण असतात. वर्णन माऊलीने 18व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कुंभ, एरवी माणूसपण ते भांब लौकिक भागू, असं वर्णन पुढे केलेलं आहे. ते चालते ज्ञानाचे बिंब म्हटलेलं आहे. ते चालणारं एक प्रकारचं एक यंत्रच आहे की जे ज्ञानाचं आहे. म्हणजे जाता जाता सहजपणानं ते चालतात, म्हणजे त्यांची शरीरं चालत नाहीत, ते चालणारं ते ज्ञानच आहे असं माऊली म्हणतात. चालते ज्ञानाचे बिंब, बिंब कुणाचं आहे म्हणायचं, साक्षात बिंब ते आहे. आणि एरवी माणूस पण त्यांना जे म्हणतात की ते मनुष्य रूपामध्ये असतात. हे बोलण्यासारखं फक्त लौकिक रूपानं त्यांना मनुष्यत्व प्राप्त झालेलं असतं, देह प्राप्त झालेला असतो. बाकी त्यांचं सगळं जे असतं ते तेजोमय असतं, तेजाला पवित्र करून देतात. ते ज्ञानाचं राहण्याचं एकायतन असतात. एकायतन म्हणजे राहण्याचं ठिकाण असतात. म्हणून खरं वास्तविक चित्त अपवित्र व्हायला कारणच काय आहे तर प्रपंचातले हे नाशवंत पदार्थाची जी आसक्ती आहे, ज्याला आपण राग शब्द वापरला आहे श्लोकामध्ये, हीच आसक्ती आपल्या अपवित्र होण्याला कारणीभूत आहे. आपण अपवित्र, आपलं अंतःकरण झालं कशामुळं, आसक्तीमुळं. आणि आसक्तीतून काम क्रोधादी सगळे विकार तयार झाले, म्हणजे मूळ आसक्ती आहे. आणि त्या आसक्तीमुळं चित्त अपवित्र होतं. पण जर ज्ञानरूप जर तप केला असेल तर ज्ञानरूप तपाने मल निघून जातो, असं माऊलीनं सांगायचं आहे. ते ज्ञान तपसा शब्द कशाला होतात, तपश्चर्या करून ते ज्ञानाची प्राप्ती करून घेतात. हे तप म्हणजे तापायच लागते, ते साधनेनं तापायला लागतं. अंतःकरण त्याला काय करावं लागतं, त्याला अग्नी द्यावा लागतो, म्हणजे त्याला भाजावंच लागतं. आणि भाजल्यानंतरच ते खरा त्याचा शुद्धता, ज्याला आपण पावित्र्य म्हणतो, ते पावित्र्य लक्षात यायला लागतं. म्हणून ज्ञान तपसा, पूता शब्द जो वापरला आहे, पूता म्हणजे पवित्र असणारा. पण पवित्र आणि शुद्ध कशामुळे होतं, सोन्याला अग्नी देतात बघा, म्हणजे जे त्यातला जो हिणकसपणा जो आहे तो घालवण्यासाठी त्याला जाळतात. आणि जाळणं हे तप आहे. आणि जाळल्यानंतर काय बाहेर पडतं तर शुद्ध सोनं असतं, त्याला पावित्र्य म्हणायचं आहे. म्हणून इथं तेज शब्द वापरला, पवित्र शब्द वापरला आणि ज्ञान शब्द वापरला, तो त्या अर्थानं. ज्ञान उगीच प्राप्त होत नाही, त्यासाठी हे अग्नीतून ते भाजूनच बाहेर पडावं लागतं. आणि कोणत्या तर साधनारूप जी अग्नी आहे, जी सद्गुरूंनी दिलेली साधना आहे, त्या साधनेमध्ये भाजून निघावं लागतं. भाजून म्हणजे खरोखर भाजून अशा अर्थानं अक्षरशः शब्द तो वापरत नाही आपण, पण त्यासाठी काहीतरी तप आणि कष्टच घ्यावे लागतात. कष्टाशिवाय कसं मिळेल, इथं नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आले विना, असं तुकोबांचा अभंग आहे. इथं तातडी करून काय किंवा गडबड करून चालत नाही, शांतपणे ती साधना करत राहायला लागतं. मग तिथं कुठंतरी झोपण्याला मर्यादा येतात,
खाण्याला मर्यादा येतात, लोकांच्यात मिसळण्यासाठी मर्यादा येतात. हे तपच आहे ना. मग हे तप जर केलं नाही तर त्या ज्ञानाची प्राप्ती कशी होईल? म्हणून ते म्हणलेले आहेत, ते ज्ञान तपसा असतात, ज्ञानानं पवित्र झालेले असतात. आणि हे पवित्र शुद्ध चित्त त्यांचं जे झालेलं आहे, या पवित्र चित्तामध्ये ज्ञान राहतं. एकायतन ज्ञानाचे ज्ञान कुठं राहतं? पवित्र चित्तामध्ये, शुद्ध चित्तामध्येच राहतं, अन्य राहत नाही. म्हणून जो कर्मयोग यावेळी आपल्या पाहिला 3ऱ्या अध्यायामधला, हा कर्मयोग चित्तशुद्धीसाठी उपयोगाचा आहे. त्यानं काय आत्मज्ञान होत नाही कर्मयोगानं, पण आत्मज्ञानाला पात्रता तयार करून देण्याचं काम, एक अगोदर एक पार्श्वभूमी बॅकग्राऊंड तयार होते त्यामुळं, आणि बॅकग्राऊंड तयार झाली की तो ज्ञानामध्ये प्रविष्ट व्हायला अधिकारी बनतो. हेच वर्णन केलेलं आहे. चित्त शुद्ध झालेलं त्यांचं असतं. कशामुळं? ते ज्ञानाचं तप त्यांनी केलेलं असतं, आणि या तपामुळं त्यांचं चित्त शुद्ध होतं. अशा शुद्ध चित्तामध्ये भगवंत राहतो. वर्णनच केले संतांनी सगळ्याला आहे की शुद्ध जिथं शुद्ध चित्त आहे तिथंच तो राहतो. घाणेरड्या जागेत राहील कशाला सांगा बघू? आपण सुद्धा घाणेरड्या जागेत राहत नाही. आता पाहुणे जरी घरात येणार असले तरी आपण घराची सगळी व्यवस्था कशी करतोय बघा. एक नवीन आणि चांगली एक VIP व्यक्ती आपल्याकडे कोणतरी यायला तर आपण काय करतो? तर त्याची व्यवस्था कशी, खोली त्यांची सजवून ठेवतो, व्यवस्थित करून ठेवतो. कारण त्यांना अगदी त्यांचे सगळे जे आहेत ते बिछाना तयार करून ठेवतो. ह्याचं कारण काय? तर त्यांना तिथं शुद्ध वाटलं पाहिजे. आता एखाद्या पाहुण्यासाठी आपण जर तयारी अशी करतो तर आपलं चित्त शुद्ध झालं की नाही तपासायला पाहिजे की नाही? नाही तपासलं तर अर्थ काय? भगवंत येईल काय अशुद्ध चित्तामध्ये, ज्यामध्ये काम क्रोधादी विकार सतत भरून उरलेले आहेत, अशामध्ये भगवंत येऊन राहत नाही. आणि म्हणून इथं पवित्र चित्त जे आहे ते नाशवान पदार्थांना आपलं न मानणं हे ज्ञानतप आहे. हे सगळे नाशवान पदार्थ आहेत, हे मिथ्या आहेत. मला फक्त त्याचा जगण्यासाठी, साधनेसाठी उपयोग करून घ्यायचा आहे, बाकी त्याचा उपयोग माझ्यासाठी काही नाही, असं प्रपंचाकडे पाहतानाच बघितलं पाहिजे. व्यक्तीकडे पाहताना ही व्यक्ती मला मोक्षासाठी काही मदत करणारी आहे का? तरच माझ्यासाठी महत्त्वाची आहे ना. तरच तिचं माझं मन तिच्यात गुंतवूया. नाहीतर कशाला गुंतवायचं त्यांच्यात मन, जर ती माझ्या मोक्षासाठी, ज्ञानासाठी उपयोगाची नसतील तर? हा विचार सतत केला पाहिजे. आणि जसं असा विचार जर आपण करायला लागलो तर नाशवंत पदार्थांना आपलं न मानणं हे एक ज्ञानतप आहे. म्हणून हे लोक जे काय करतात, ज्ञानानं तपस्येनं अगदी पवित्र झालेले असतात. हे तीर्थांना सुद्धा पावित्र्य प्राप्त करून देतात. मुळात तीर्थ पवित्र आहेत आपण म्हणतो, पण सध्याचा विचार जर आपण तीर्थांचा बाबतीत जर केला तर तीर्थ आता पवित्र राहिली नाहीत बऱ्याच वेळा. तिथं काय, लोकांची जिथं लगेच ये जा सुरू होते ते सगळं पवित्र होऊन राहतं. त्याचा अर्थच आहे. म्हणजे भामचंद्र काय डोंगर का तुकोबा जाऊन बसलेले डोंगरावरती, पूर्वी म्हणे फार अगदी शांतता आणि याचा अनुभव यायचा. आता लोकांची ये जा सुरू झाली की मग खाऊची दुकानं, चहाचे गाडे सगळं सुरू झालं बघा. हार विकणारे लोक, मग सगळा दंगा. मग ते वरवरचा सगळा दिसण्याचा परमार्थ सुरू होतो आणि सगळं तीर्थपण जे आहे, पावित्र्य सगळं बिघडून जातं. परंतु ह्यांच्याबद्दल बोलताना म्हणतात बघा, हे जे ज्ञान तपस्याने पवित्र झालेले जे लोक आहेत, यांच्यामुळं तीर्थ पवित्र होतात. जे जर तिथं गेले तर तीर्थाला पावित्र्य प्राप्त करून देण्याची ताकद त्यांच्या तपश्चर्यामध्ये असते. म्हणून त्यांनी शब्द वापरलाय, तर तेपो तेजाची या राशी एकायतन ज्ञानाची, जे पवित्रता तीर्थाशी तीर्थरूप, असे शब्द वापरलेला आहे. म्हणजे तीर्थरूप करण्यासाठी, तीर्थाला तीर्थरूप करण्यासाठी. आणि तीर्थरूप म्हणजे अत्यंत पवित्र आणि शुद्ध अर्थानं वापरलेला शब्द आहे तो. तर या तीर्थरूप करण्यासाठी, तीर्थांना पवित्र करण्यासाठी त्यांचं नुसतं जाणं, त्यांची पायधूळ सुद्धा तीर्थावर पडणं, ही फार मोठी गोष्ट आहे. बऱ्याच वेळा ह्या 4 वाऱ्या ज्या पंढरपूरच्या केलेल्या आहेत, महावाऱ्या वगैरे, किंवा चैत्रवारी म्हणा, किंवा आषाढी कार्तिकी, याला जाणं का योग्य म्हणतात? या काळामध्ये काही सत्पुरुष जे आहेत, जे जीवनमुक्त पुरुष आहेत, ते त्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अशा एखाद्या तिथीला आलेले असतात. आणि त्यामुळं त्यांचं जाता जाता कदाचित पुसरचं दर्शन जरी आपल्याला झालं तरी सुद्धा आपलं भाग्य उजळू शकतं, आपल्याला पुण्यही प्राप्त होऊ शकते. अशा अर्थानं त्या ठिकाणी तिथीला जावं म्हणतात ना, वाटून ठेवलेल्या आहेत. एकादशीला जावं म्हणजे काय, तर त्या काळामध्ये अशा काही व्यक्ती येतात की ज्यांच्या दर्शनानं सुद्धा आपण पवित्र होऊ शकतो.
माऊलींनी फार सुंदर ओव्या 12व्या अध्यायामध्ये या संतांच्या बद्दल वापरलेल्या आहेत. संतांचनी अंग लगे पापा ते जिनने गंगे तेने संत संगे शुचित्व कैसे. शुचित्व म्हणजे काय? शुद्धता केवढी. म्हणजे संतांचनी अंग लगे पापा ते जिनने गंगे, म्हणजे जी गंगा जी आहे, तीर्थक्षेत्र जे आहे, त्या गंगेमध्ये अंघोळ केल्यानंतर पाप्यांची पापं धुवून जातात. पण अशी पाप्याला धुवून काढणारी गंगा सुद्धा स्वतःला पवित्र करण्यासाठी संतांच्या सहवासाची अपेक्षा ठेवते. किती सुंदर ओवी टाकली आहे माऊलीने बघा. संतांची अंग लगे पापा ते जिनने गंगे तेने संत संगे शुचित्व कैसे. तर अशा संतांच्या सहवासात जे तीर्थाला पवित्र करतात, त्यांच्या सहवासात जर मी आलो तर किती पवित्र होईल बघा. असं सांगायचं आहे माऊलींना की ते तीर्थाला पवित्र करतात, तीर्थ पवित्र करतात. मग अशांच्या सहवासात जर आम्ही आलो तर निश्चितच पण त्यांचं पावित्र्य आपल्याला लाभणार आहे ना. त्यांचे पुण्यही बरेचसे आहेत. त्यांचा कृपा कटाक्ष जो असतो तो कटाक्षाचा अनुभव आपल्याला येऊ शकतो. आणि म्हणून माऊलींनी फार सुंदर वर्णन केले. जे तपोते जाची या राशी की एकायतन ज्ञानाशी जे पवित्रता तीर्थाशी तीर्थरूप. 63 नंबर 24. ते मदभावास झाले मी त्याची ते होऊन ठेले जे मद तया उरले पदर नाही. आता दोघांच्या मध्ये काय आड पडदाच उरले नाही, पदर नाही, म्हणजे आड पडदा उरले नाही. ते मदभावा सहजे आले ते माझ्या स्वरूपाला स्वभावताच प्राप्त होतात. याचा अर्थ मी तेच आणि तेच मी होऊन राहतात. म्हणजे माझ्यात आणि त्याच्यामध्ये मी तेची ते होऊन ठेले. मी तेची आणि ते आणि मी एकच होऊन गेलो, होऊन ठेले जे मज तया त्यांच्यात आणि माझ्यात उरले पदर नाही. म्हणजे कुठल्याही प्रकारचा त्यांच्यात व माझ्या भेदाचा आडपडदा उरलेला नाही. इतकी पवित्रता आणि एकरूपता आपल्याला अनुभवाला संतांच्या संगतीमध्ये येतात. माझ्यात आणि त्याच्यात मदभाव शब्द जो वापरला तो मदभाव शब्द सुद्धा त्या अर्थानंच वापरलेला. ज्ञान तपसा पुतवा पूता मदभाव शब्द आहे बघा. मदभावम आगता जो श्लोकामध्ये शब्द वापरला आहे मदभाव, तो मदभावासाठी ही ओवी वापरली आहे. ते मदभावास जे आले मी त्याची होऊन गेले, म्हणजे माझ्यात आणि त्यांच्यात भेद उरत नाही. त्यांचं स्वतःचं अस्तित्वच उरत नाही. ते स्वतःला वेगळं समजतच नाहीत. मी आणि देव यांच्यातलं काही बाजूला काही राहत नाहीत. आणि त्यामुळं त्यांच्यातला एकरूपपणा जाणवायला लागतो. म्हणून ते एकरूपपणाने सदा चिंतन त्यांचं तेच असतं. कोण माणसं भेटली तर त्यांना देवरूपानंच वाटायला लागतात. एखादा वृक्ष भेटला तर भगवंताची ही प्रतिकृती आहे असंच त्यांना वाटायला लागतं. नदीच्या काठाला तलावाच्या काठाला बसावले तरी वाहणारं पाणी ही भगवंतच आहे, माझे श्रीगुरू आहेत की काय असं त्यांना वाटायला लागते. 13व्या अध्यायामध्ये माऊलींनी जे वर्णन केले श्रीगुरूंचं ते काय काय वर्णन आहे, किती ओव्या वापरल्या त्यासाठी की त्या वर्णनामधून लक्षात येतं त्यांच्या सगळ्या दृष्टीमध्ये त्यांच्या सगळ्या चिंतनामध्ये श्री गुरु आणि भगवंत असतात, अन्य काही नसतं. ते मदभाव आले असा शब्द वापरलेला आहे. इथं एक उदाहरण, एक दृष्टांत फार सुंदर आहे. एक 5 मित्र आहेत आणि प्रवासाला बाहेर पडलेले आहेत. म्हणजे काश्मीरचा प्रवास आहे आणि काश्मीरमध्ये गुलाब आहेत. आणि गुलाबाकडे पाहिल्यानंतर हे दोघं तिघं जण मित्र जे आहेत त्या मित्रांना एक वेगवेगळ्या कल्पना सुचलेल्या आहेत बघा. एक कवी मनाचा आहे मित्र, तो कवी मनाचा माणूस जो आहे त्याला कविता सुचली आणि गुलाबावर बसून त्याने कविता सुंदर तयार केली. एक चित्रकार आहे, तो लगेच त्याने घेतलं आपले सगळे ते पेन्सिल पेन घेतले आणि रंगवायला चालू केलं आणि त्या गुलाबाचं चित्र काढलं. त्यामध्ये एखाद्या गुलाबाला पाहिल्याबरोबर त्याला त्याची प्रियशी आठवली. म्हटलं माझ्या प्रेयसीच्या केसामध्ये हे गुलाबाचं फूल किती छान झालं असतं वाटलं असतं, किंवा तिला ते किती आवडलं असतं. त्यावेळी त्याला प्रेयसीची आठवण झाली. पण दुसरा एक शेवटचा भक्त होता ना, तो भक्त आहे गुरुभक्त आहे. आणि त्या गुरुभक्ताला आठवलं की इतकं सुंदर फूल माझ्या श्रीगुरूंना जर मी अर्पण केलं तर किती आनंद त्यांना होईल. प्रत्येकाची वृत्तीची विचार करण्याची रचना कशी आहे बघा. प्रत्येक वेगवेगळे विचार करत असतात. कोण कसा आहे, कोण कसा आहे. व्यापारी असेल तर तो म्हणेल हे गुलाब विकायला काढलं तर काय होईल, याचे पैसे किती येतील. प्रत्येकांच्या वेगवेगळ्या प्रकार येणार आहेत. तसा हा भक्त जर खरा असेल तर त्याला भगवंताचीच आठवण होईल.
आपल्याला त्या ठिकाणी आपण असतो तर आपल्याला कशाची आठवण झाली असती? आपण स्वतःला तपासून आत्मपरीक्षण करून घेतलं पाहिजे. या भक्ताला आपल्या सद्गुरूंची आठवण झाली की त्या गुलाबाकडे पाहून, चित्रकाराला चित्र आठवलं, प्रियकराला प्रियशी आठवली, नंतर या कोण कवी आहे त्याला कविता करावीशी वाटली, पण याला वाटलं माझ्या सद्गुरूंना हे फुल अर्पण करावं. कारण मदभाव झालेला असतो त्यांचा, स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व त्यांचं काय शिल्लक राहिलेलं नसतं. काय माझं माझ्यामध्ये काय नाही, मेरा मुझमे कुछ नाही, जो कुछ है सब तोर. कबीर महाराज काय म्हणतात बघा, माझं माझ्यामध्ये देवा काय नाही, जे काही म्हणून जे आहे ते सर्व काही तुझं आहे. आपलं काय असते त्यामध्ये सांगा बघू. एक सुपुत्र आहे, आईनं इतक्या कष्टानं त्याला वाढवला, सुशिक्षित बनवला, चांगल्या नोकरीला लागला. आता नोकरीला लागल्यानंतर आईला बोलतो, आई तू किती कष्ट माझ्यासाठी घेतलंस, आता तू काय कष्ट घेऊ नकोस, विश्रांती घे आता, कारण मी आता मिळवता झालो, तू आता आराम कर. तुझे इतके माझ्यावर उपकार आहेत की या उपकारातून मला उतराई व्हायचा लागलेत. समजा त्याला उतराई व्हायचं असेल तर माझ्या कातऱ्याचे जोडेच तुझा शिवले, तुझ्या पायात घातले, माझ्या कातड्यापासून तो तयार केलेले जोडे तुझ्या पायात घातले, तरी मी तुझ्या उपकारातून उतराई होणार नाही. असा तो बोलायला मुलगा सुपुत्र आहे म्हणून तो बोलतोय असा. त्यावेळी आई हसली, म्हणली असू दे असू दे. तो म्हणला हसलीस का? अरे म्हणले, तू ज्या कातड्यापासून मला जोडे तयार करून देणार आहेस ते कातडं सुद्धा मी तुला दिलेलं आहे, हे विसरू नकोस. तू तुझ्याकडलं काय नाही, मेरा मुझमे कुछ नाही. माझं हे अन्न खातो, कपडे वापरतो, श्वास घेतो, कोण देतं हे मला सांगा बघू. सगळं भगवंत पुरवत असतो आणि म्हणून मी त्याच्या उपकारामध्ये सतत असलो पाहिजे, नाहीतर काय अर्थ आहे. आणि उपकाराची भान असणं म्हणजे कृतज्ञ असणं भगवंताबद्दल, श्रीगुरूंच्याबद्दल कृतज्ञ असावं. काय तुझे उपकार सांगू पांडुरंगा या जगा माझी आता, नव्हते ठाऊक ऐकले नाही, न मागताही दान दिले. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे तुझ्या उपकारासाठी नाही माझे गाठी पुण्य एक, काय देऊ तुला आणि होऊ उतराई, म्हणून या ठेवला पायी देही म्हणतात. माझा देव मी पायावर तुमच्या ठेवला. ज्ञानेश्वर माऊलींना तुकाराम महाराज म्हणतात, मला तुम्हाला काहीतरी द्यायसाठी माझ्याकडे काय नाही, मग काय देऊ, तर माझ्याकडे हाय हा तुमच्याकडून उसना घेतलेला देह मी तुम्हालाच अर्पण करतो, बाकी मला काय माझ्याकडे म्हणून ठेवली पायी डोई, असं तुकाराम महाराज म्हणतात. कारण माझ्याकडे उतराई होण्यासारखं काही नाही, काय देऊ तुम्हाला आणि तुमच्या उपकारातून मी उतराई हो. म्हणून काय करायचं, त्यांचंच आहे त्यांनाच अर्पण करायचं आणि त्यांना त्यांचा आनंद वाटतोय ना. मागच्या वेळेला एक आपण दृष्टांत बघितला होता, बाळक बापाची या ताटीने गे आणि बापातीच जीव लागे, तेने संतोष रेनी वेगे मुखची ओढवी. बाळक बापाच्या ताटामध्ये जेवत असतं, बापाच्या ताटातला घास घेतं, बापाच्याच तोंडात भरतं आणि बापाला आनंद होतो. गंमत कशी आहे बघा, बापानं कमवून आणलेलं ताट आहे, बाप जेवायला लागलाय, बाप जेवतोय त्याच्या पुढ्यात असलेलं ताट आहे, बाळ येतं आणि गमतीनं त्यातलाच घास घेतं ताटातला आणि बापाच्या तोंडात घालतं. बापाला वाटायला पाहिजे, अरे लुच्च्या असा फसवतोस काय, माझंच ताट आणि मला घालतोस, तू मिळवून आणून मला दे, असं नाही म्हणत ते. तर ते म्हणतात वा वा तैसा, काय म्हणतात, बाळ बापाच्या ताटेने घे बापाचे जीव लागे, तेने संतोष लेनी वेगे मुखची ओढवे. ते म्हणतात पुढे तोंड करतात आणि म्हणतात घाल घाल माझ्या तोंडामध्ये. तैसा मी जरी तुम्हाप्रती चावटी करत असे बाळमती, तेने संतोष जे ऐशी जाती प्रेमाची असे. माऊली वर्णन करतात 9व्या अध्यायामध्ये, प्रेमाची जात अशी आहे की ज्याला त्याचंच त्याला दिल्यामुळे त्याला सुख होते. कारण आपल्याकडे काही नाहीच. मदभाव मागता शब्द अगदा शब्द जो वापरला, मदभाव गता, मदभाव होणं म्हणजे काय, त्याच्याशी एकरूप होणं. तू आणि मी भिन्न नाहीत रे बाबा, तू आणि मी एकच आहे. जसं आई आणि हे एखाद्या नाळेमुळे बांधली जातात ना बाळ आणि आई, त्याच्यातली किती एकरूपता असते बघा. ती एकरूपता तशीच असते आणि ती एकरूपता म्हणजे तसंच भगवंतानं आपल्याला जन्माला घातलेला आहे. म्हणून माझे आई वडील जरी हे फिजिकली माझे उत्पन्न करते असतील, जन्मदाती जरी असतील, तर माझ्या सगळं पिढीना, माझ्या आजापंजांना जन्म घालणारा कोण आहे, तो खरा माझा माता पिता आहे. म्हणून गुरु माता पिता गुरु देवता शब्द जे वापरतात ना ते त्यासाठी वापरतात. म्हणून कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता आणि सगळं
सगळं करणारा जो आहे तो कृष्ण माझा म्हणतात. कृष्ण माझे जन कृष्ण माझे मन आणि सोयरा सज्जन कृष्ण माझा. तुकाराम महाराज काय वर्णन करतात आणि त्या अभंगातून आपण वाचताना लक्षात येतं. म्हणून हे सगळं माझं कृष्ण माझ्या जीवीचे जीवन, हे मदभाव होणं म्हणतात. माझं जीव, माझा जीवपणा, माझं रक्त, माझे श्वास कृष्णा तू आहेस. ही जी भावना आपण जेव्हा प्रकट करतो आणि बोलायला लागतो, त्याच्याशी बोलतो, मग इतरांशी बोलायला वेळ मिळत नाही. मग आपल्याला त्याच्याशी गप्पा मारत आपण बसलो तर, आणि त्यासाठी एकांत लागतो. माणसातनी बसून चालत नाही, म्हणून जरा बाजूला जाऊन त्याच्याशी बोलायला पाहिजे. दिवसभरातून एकदा तरी त्याच्याशी संवाद करावा ना. नाही आपण संवादाला आपल्याला इतरांशी संवाद खूप करत असतो, आपण बोलत असतो, पण काय फुटकळ संवाद, सगळा मिथ्या संवाद असतो, काही त्याचा उपयोग पण नसतो, पण तरीसुद्धा आपण करत असतो. म्हणून इथं म्हणतात की आपलं साधन चालण्यासाठी जरी साधन चालवायचे असलं तर साधन चालव म्हणून तरी कुणाला सांगायचं सांगा बघू. बरेच वेळा 4-4, 8-8 दिवस काहीतरी होतं, आजार पण होतं, डोकं दुखायला वेळ लागला, उठायला वेळ लागला, आज आंघोळ झाली नाही, साधन राहते बघा. आता हे साधन राहते, याला तरी काय प्रारब्धच म्हणायचं ना. मग आता त्याच्यावर म्हणाय काय करायला पाहिजे, देवा तुझंच नाम घेण्यासाठी तुझ्याकडून मला प्रेरणा दे, नाहीतर मी तुझं नाम घेऊ शकत नाही. मी नाम घेतो म्हटलं ना, मग आपल्याकडे आणि कर्तृत्वाचा भाव आलाच बघा. मग घेतोच ना, मग घे. मग कुठेतरी आलं बघा काहीतरी अडचण, मग 12 दिवस सुत्त काय, तू आता जाऊ नकोस तिकडे, ज्ञानेश्वरी हातात घेऊ नकोस. कुणी केलं मग मधीच अडचण आणली, मग आता काय करावं, तुझ्याच साधनेसाठी, तुझ्या आराधनेसाठी आणि उपासनेसाठी देवा मला बळ दे, मला वेळ दे, बळ दे, वेळ दे, आणि तसा माझ्या मनामध्ये इच्छा पण निर्माण कर की मी आता हे करायलाच पाहिजे, नाहीतर होतच नाही ना. मग हे सुरुवातीलाच म्हणावं की आज माझी साधना पूर्ण केलीस ना, तुझी कृपा आहे. पण आपण उठताना काय म्हणतोय, आज मी केलं बघा पूर्ण, मी नाही केलेलं, माझ्याकडून करून घेतलंय म्हणून केलं, नाहीतर झालंच नसतं. नाहीतर मी आजारी पडतो ना त्या दिवशी, मग का होत नाही सांगा. पाहुणे आले तर म्हणून माझं का राहते सांगा. ह्या सगळ्या गोष्टीला कारण काहीतरी घडते ना. मग ज्या दिवशी राहते त्या दिवशी मी करतो, मग करत का नाहीस, मग मी करतो म्हणत होताच नाही, त्या दिवशी का राहिलं, तर त्याला कारण आहे, तुझ्या प्रारब्धात त्या पद्धतीचं आहे. तर त्यासाठी तू मागून घे की त्याचाच कृपेचा आश्रय घ्यावा लागतो. त्याच्या कृपेच्या आश्रयाखेरीज माझी साधना आणि उपासना सुद्धा चालत नाही. माझा काम, माझा क्रोध, माझ्या वासना देवा तूच घालव, कारण मला घालवता येत नाहीत. बघा फार गंमतशीर गोष्टी आहेत. आपण एका बाजूला म्हणतो हे काम क्रोध घालवले पाहिजेत आणि मग आपण या साधनेला लागलो पाहिजे, पण देवा काय कर, काम क्रोध घालव आणि तुझ्या साधनेसाठी मला अधिकारी बनव, मला पात्र बनव. मी अजून माझी पात्रता नाही, मग पात्रता कमवून ये असं जर तू म्हणत असेल, मला नाही रे बाबा जे पण, कारण मला माझे जुने सगळे काम क्रोध आणि अनंत जन्माच्या वासना आहेत, मी कशा बरं घालू. त्याच्यापेक्षा तूच काय कर, आता आड उभा राहे नारायणा, दया सिंधू पण साचे करी. माझ्यात आणि त्या विषयांच्या मध्ये जे पंचविषय मला नेहमी त्रास देतात, त्या पंचविषयामध्ये तू उभा राहा मध्ये, कारण ते विषय मला सारखे त्रस्त करतात. मग मी कशी साधना करू तुझी, म्हणून तू उभा राहा मध्ये, म्हणजे मला साधना करता येईल असं आपण त्याला म्हणावं. म्हणजे काय होईल की त्याच्याकडूनच काम क्रोधाचं निरसन आपोआप व्हायला लागेल आणि माझं चित्त शुद्ध होईल. चित्त शुद्ध ही तोच करेल आणि त्या शुद्ध चित्तात ही तूच येऊन बस. बाकी काय म्हणावं तर लागत नाही. आता एकदा शुद्ध चित्त झालं म्हणजे ते येणारच ना, येऊन बसणारच, त्याला ते आवडत असतं, म्हणून तो शोधत असतोय शुद्ध चित्ताची माणसं, जीव कुठं कुठं आहेत बघूया, म्हणून तिथं येत होतो. तो मंदिरात फार कमी असतो, तो शुद्ध चित्तांच्या या जीवनमुक्त पुरुषांच्या चित्तामध्ये येऊन सारखा राहत असतो. जे ज्ञानाशी तपस्या करत आहेत, ज्ञान तपसा झालेले आहेत, अशांच्या शोधात तो सारखा असतो. म्हणून आपणही तसं तयारी करून वाट बघत बसावं ना. वाट बघणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी तपस्या लागते, धीर लागतो. ही शबरीचा विचार केला तर आपल्याला केवढा धीर. मातंग ऋषींनी सांगितलं, एका वाक्यात नुसतं सांगितलं, मला कधी भेटतील, भेटतील एवढं सांगतो, कधी माहीत नाही. मग काय कर, तुझी तू तपसाधना करून तयारीत राहा. आता उद्या येतील, परवा येतील प्रभू रामचंद्र या अरण्यामध्ये फिरत फिरत, काय माहित नाही. रोज रस्ता झाडायची म्हणे, केसानं झाडायची रस्ता, आणि केसानं तो रस्ता झाडून प्रभू रामचंद्रांची वाट बघत बसायची. बोरे तोडायची, बोरे आणून ठेवायची चांगली चांगली उडकून. रोज आपण काय झालो असतो, कुठले काय मातंग ऋषी सहज बोलले असतील, उगेच काय इतक्या दिवस कुठले लागतील, मग आले नाहीत कसे काय. जवळजवळ 12 वर्ष संपत आले,
पण धीर सोडला नाही, याला तपस्या म्हणतात. ही तपस्या जेव्हा होते ना, तेव्हा ती तपस्या फलद्रूप होते आणि आत्मज्ञान होतं. हे शबरीला भगवंताचं दर्शन झालं म्हणजे आत्मज्ञान झालं, मोक्षाची प्राप्ती झाली, प्रभू रामचंद्राची भेट झाली. ते तसे करत नाहीत. येतो म्हटले आणि शब्द दिला तर नाही येत, असं कधी होत नाही. पण गाढा विश्वास, परम अशी आढळ अशी श्रद्धा आपल्याकडे असावी लागते. आणि तेव्हाच म्हणून त्यांच्याकडूनच ती साधना करून घ्यावी असं जे बोलतात, ती साधना त्यांच्याकडून करून घ्यावी लागते. तेव्हा माझी साधना तूच चालव रे बाबा, नाहीतर माझी काही साधना चालणार नाही. बरेच वेळा आपल्याला तो अनुभव येत असतो. म्हणून रामकृष्ण परमहंसांचा एक दृष्टांत आहे, फार सुंदर आहे बघा. अंधारात एक जण उभा आहे, त्याच्या हातामध्ये दिवा आहे, अंधारात उभा आहे आणि दिवा दाखवण्याचं काम तो करायला आहे. आता दिवा दाखवण्याला समजा जो दिवा दाखवणार आहे त्याच्या तोंडावर उजेड नाही, कारण दिवा असा समोर धरलेला आहे आणि तो इतरांना प्रकाश द्यायला लागलाय. परंतु रामकृष्ण परमहंस म्हणतात, जो दिवा दाखवतो त्याचा जर चेहरा पाहायचा असेल तर त्याला काय म्हणावं, ए बाबा तू जरा तुझा तो दिवा हातातला आहे ना, तुझ्या चेहऱ्याकडल्या बाजूला ने रे, मला तुला पाहायचं आहे. गंमत बघा कशी आहे. दिवा तुझ्या हातात आहे, मी तुला पाहू शकत नाही, मला सगळं दृष्टीला दिसायला लागले, पण सगळा प्रपंचच आहे. मग या प्रपंचाच्या दृश्यरूप प्रपंचामध्ये मी दिसायला लागलोय, मलाही दिसतो, मी मला दिसतो, मला प्रपंच दिसतो, पण तूच मला दिसत नाहीस. तू काय कर, तर तुझा दिवा जरा परत आणि तुझ्या चेहऱ्याकडे ने, म्हणजे तुझा चेहरा मी पाहू शकेन. त्याच्याच दिव्यानं त्याचा चेहरा पाहणं याला मदभाव होणं म्हणायचं. त्याच्याच दिव्यानं त्यालाच म्हणायचं, म्हणजे त्याच्याच कृपेनं त्याचंच नाम घेणं याला मदभाव होणं म्हणायचं. कारण त्याच्या कृपेशिवाय कसं करणार आहे, त्याच्या दिव्यानं त्यानं दाखवलं नाही चेहरा तर कसा दिसणार आहे, म्हणून त्यानंच दाखवायला पाहिजे. त्यावेळी तो प्रसन्न होतो. म्हणजे वर्णन उपनिषदामध्ये आहे बघा, की आत्मा प्रसन्न झाला की आपलं स्वरूप त्या साधकापुढे प्रकट करतो. तसा आहे. आणि तुकारामांचा एक अभंग पण आहे, आता मला आठवत नाही तो, पण हे मात्र सूत्रश्रुती बोलते. मात्र कुठल्या उपनिषदामध्ये पाहावं लागेल, ज्यांचा खूप अभ्यास आहे उपनिषदांचा त्यांना ठाऊक होईल की आत्मा प्रसन्न झाला की तो, आता प्रसन्न होणं हे आत्म्याला लागू पडत नाही, पण वर्णन श्रुती करते की तो प्रसन्न झाला की त्याचं जे दर्शन आहे तो स्वतः करून देतो, तो प्रसन्न व्हावा लागतो. मात्र तसा इथं प्रकार आहे, त्याच्याच दिव्यानं त्याचाच चेहरा पाहायला पाहिजे, तुला मी पाहू शकेन. आणि म्हणून पुढे काय म्हटलेलं आहे की याच तुझ्या तत्व कृपेनं माझं हे सगळं साधन चालू होईल. म्हणून म्हणतात बघा, जे ते मदभावास झाले, मी तेची ते होऊन गेले. मी आणि ते जे आहेत ते होऊन गेलं, त्याच्यातनी माझ्या आता एकरूपता सगळी झालेली आहे. आता भिन्नता राहिली नाही. जीव ब्रह्मेव नापरा अशी अवस्था झालेली आहे. संकल्पाशी सांज जे लेपे ते अखंडचे आहे स्वरूपे. आणि जीवा काय सापपण लोपे माळी याचे, साप पण जेव्हा निघून जातं त्या दोरीमधलं साप पण निघून जातं, संकल्पाची सांज होऊन जाते, म्हणजे संकल्प सगळे लोप पाहायला लागतात. त्यावेळी अखंडचे आहे स्वरूपे, म्हणजे तो आणि मी एकच आहोत असा भास व्हायला लागतो. म्हणजे सोन्याचं सुद्धा वर्णन केलेलं आहे बघा, जीव ब्रह्मेव नापरा याचं वर्णन करताना 15व्या अध्यायामध्ये सुद्धा केलेलं आहे की सोन्याचा जो तो आतला हिनकणपणा गेला की ते सोनेपणाला जाऊन मिळतं. तसं आहे ब्रह्मभाव जो आहे किंवा जीव ब्रह्मैक्य ज्याला म्हणतात, ते जीव ब्रह्मैक्य इथं सांगितलेलं आहे. त्यावेळी दोन्ही वेगवेगळे राहत नाही. मी तेची ते होऊन ठेले, जे मज तया उरले पदर नाही. त्यांच्यातनी माझ्यात आता भिन्नता राहिली नाही, कुठलाही भेद राहिला नाही आणि भेद उरलेला नाही, अशी अभेदता जाणवायला लागलेली आहे. एक दृष्टांत दिलाय बघा, बराच वेळ कुठं दृष्टांत नव्हता आणि आता दृष्टांत दाखलाय माऊलीनी. सांगे पितळीची गंधी कळिका, जे पितळी होय निश्चेक, ते सुवर्ण काही आणि जोडू जाईजे. आता आपण बोलायला होतो दृष्टांत तो बघा, काय म्हणतात बघा, पितळेची गंधी कळिका वर्णन केलेलं आहे. ज्ञानतपाने जे पवित्र झालेले असतात त्यांचं बघा भाजून निघतात. तसं पितळाचा जो गंज आहे आणि काळीमा आहे, दोन गोष्टी आहेत बघा पितळेला लागलेल्या. एक काळसर झालेलं असतं आणि दुसरी गोष्ट त्याच्यावर गंध चढलेला असतो. आता पितळ म्हणण्याचा अर्थ आहे की तो सोनंच आहे खरं, तर पितळाचा गंज गेला तर काळीमा गेला तर दोन्ही गेलं की शुद्ध झालं ना, ते सोन्याच्या रूपामध्ये परावर्तित होतं, म्हणजे सोनंच राहतं. ते पितळ त्यातलं निघून गेलं, त्यातला काळीमा निघून गेला की सोनं रूपाला तसं प्राप्त होतं. तसं जीवाचा
अहंकार आणि अज्ञानजन्य जी वासना आहे, या दोन गोष्टी जेव्हा निघून जातात तेव्हा दोन्ही एकरूपच होतात. त्यांच्यात भेद का राहत नाही, तर ती एकरूपता त्यांना कळत नाही. म्हणून लक्षात आलं का, ही एकरूपता अजून कळलेली नसते, साधनेने एकरूपता होते. नामात आपण एवढं गर्भ झालो की नाम आणि तो नाम ज्याचं घेतो तो हे दोन वेगवेगळे नाहीत, याचा अनुभव नामधारकाला सुद्धा येतो. याचं कारण ते आहे की नामामध्ये तो विलीन होतो आणि नाम आणि ते एक होतात. जोपर्यंत नाम देवापासून अलग आहे तोपर्यंत त्याला काय अर्थच राहत नाही ना. म्हणून ते देवरूप झालं ना नाम, म्हणजे मग खरा अनुभव यायला लागतो. तसं इथं वर्णन केलेलं आहे. तो अहंकार आणि अज्ञानजन्य ज्या अनेक जन्माच्या वासना आहेत, त्या वासना गेल्या की एकरूपताच प्राप्त होते, म्हणजे निवांतपणा प्राप्त होतो. असे यांना काय मग शिल्लक राहत नाही ना, मिळवण्याचंही काय शिल्लक राहत नाही, निवांत असतात. मोठी माणसं शास्त्रज्ञांची सुद्धा उदाहरण येतात बघा. न्यूटन, त्याच्याकडे एक मांजर होतं, कुत्रे एक सुद्धा होतं. त्या मांजर तो काय करायचा, आपल्या नोकराला सांगायचा जेवायला वाढायचा, तो नोकर वेळेवर आणून त्याच्या खोलीत ताट सारायचा ठेवायचा. हे सतत गर्क असलेला असायचा. पण बरेच वेळा काय करायचा, तो ताट ठेवलं की तो मांजर तिथं बसलेला असायचं. तो मांजराला खाऊ घालायचा, आपण खायचा न्यूटन, ताट सगळं स्वच्छ करायचा आणि तिथं ठेवायचा, नोकर येऊन घेऊन जायचा. असं नेहमी व्हायचं. एक दिवशी न्यूटन आपल्या प्रयोगामध्ये इतका गर्क होता की त्याला ते जेवायचं लक्षातच राहिलं नाही. आणि ते मांजर मात्र भुकेलेलं होतं. मांजरानं सगळं ताट फस्त करून टाकलं, चाटून पुसून चकचकीत केलं. त्यामुळं काय कळलंच नाही. याला मग नंतर भूक लागायची जाणीव झाली न्यूटनला. मग तो म्हटला जेवण, तिथं ताट तरी नाही. मग तो नोकर म्हटला मी जेवण दिलं होतं. म्हणजे तुम्ही जेवला असणार. मी जेवलो असेल काय, मग असेल. बघा किती एक माणसं कुठं साधनेमध्ये किती गर्क असतात. ती शास्त्रज्ञांची साधना आहे, प्रयोग करत होता, पण ते तन्मयता जी आहे ती तन्मयता साधनेत आपण आणतोय का बघा. असं आपल्याला लक्षात येतंय काय पाठीमागं घडायला लागले, बाजूला काय घडायला लागले ते लक्षातच नाही. असं कधी होतंय का बघा. मी जेवलोच नाही, जेवलोय की नाही हे भान जेव्हा जातंय तेव्हा पंच विषय हळूहळू निष्ठायला लागलेले असतात. हे लक्षात ठेवण्याची खूण आहे बरं काय. आणि आपणही स्वतःला लावून बघावी, आपणही लावून बघावी बरं काय. लावण्यासारखीच गोष्ट आहे. हे लक्षण आपल्याला लागू कधीतरी पडलं पाहिजे की मी जेवलो काय, बहुतेक जेवलो वाटते. असं जो भान आहे हे भान हरपून जाणं, हे साधनेमधली फार उच्च कोटीची अवस्था आहे. ह्याला म्हणायचं एकरूप होणं. इथं जे म्हणले नाही ना, गंधकळिका शब्द वापरलेला, ही गंधकळिका पितळी, ही गंध त्यातला गंज गेला तर पितळी होय निश्चक, ते सुवर्ण काही अनिक जोडू जायचे. मग काय शुद्ध सोने म्हणून काय वेगळे मिळवावे लागते का. हा गंज गेला, हा काळेपणा गेला तर दुसरं काय करावं लागत नाही. म्हणून माऊली पुढं बोलतात काय बघा, तैसे यमनियमी कडसले, जे तपोज्ञाने चोखाळले, मी तेची ते झाले, येत संशय कायसा. आता कुठला संशय राहणार आहे. यम नियमाने जे तापवलेले आहेत, यम 5 आहेत, नियम 5 आहेत, वर्णन केलेलं आहे. ब्रह्मचर्य असते वगैरे वगैरे यमचं शब्द वापरलेले आहेत. इकडे ईश्वर प्रणिधान, स्वाध्याय, नियम 5 सांगितलेले आहेत. 5 नियम आणि 5 यम हे ज्यांनी कडसले म्हणजे त्यात त्यांनी स्वतःला तापवून घेतलंय. म्हणजे यम नियमाचे कडसले म्हणजे यम नियमाचा वापर करून, अंगीकार करून त्यांनी आपली तपस्या पूर्ण केलेली आहे. मग पुढे अष्टांगामधले जे आहेत ना 2 अंग, ते यम आणि नियम आहे. मग पुढे आहे ना आसन, प्राणायाम, ध्यान, समाधी, हे सगळे एकूण 8 अंग आहेत. त्यातली 2 अंग कुठले असतील तर यम आणि नियम आहेत. तर त्यातले यम 5 आहेत, नियम 5 आहेत. योगातली प्रक्रिया आहे, पण तरी सुद्धा माऊली योगी ज्यांची माऊली आहे ते, त्यामुळे योगावर नाही बोलून त्यांना चालत नाही. मधून अजून योगाच्या प्रक्रिया टाकतातच ते. तिथं तैसे यमनियमी कडसले, ते उगीच पवित्र झाले नाहीत बरं का. त्यांनी यम पाळलेले आहेत. अस्ते ज्याला म्हणतात, अपरिग्रह ज्याला म्हणतात, किंवा ब्रह्मचर्य म्हणतात, ते यम त्यांनी पाळलेले आहेत. नंतर इकडं अहिंसा, आणखीन काय काय आहे बघा. ते मला तर ते पूर्ण त्याची यादी आठवत नाही. तुम्हाला आणि जिज्ञासा आहे त्यांनी बघावी, ती मिळते आपल्याकडे पुस्तकामध्ये आहे, परमपूज्य काकांच्या त्या ग्रंथामध्ये आहे, त्यामध्ये पहावी की ते यम नियमामध्ये स्वतःला तापवलेलं असतं. जे तपोज्ञाने चोखाळले, ज्यांनी शारीरिक, वाचिक, मानसिक तप करून अप्रोक्ष ज्ञानाने शुद्ध झालेले आहेत, असे पुरुष मी तेच आणि ते मीच झालेले असतात.
परस्परात स्वरूपता ऐक्यती झालेली असते. यात काय संशय? काय संशयच नाही. सगळे एकरूप झालेले असतात, कारण शारीरिक मानसिक वाचिक तपाने ते शुद्ध झालेले असतात. अशाचे भगवंताशी ऐक्य झालेले असतात. ते काय विचारावं लागेल का? येथे संशय काय असा? कसला संशय घ्यायचा? मग माऊली प्रश्न विचारतात, येथे संशय काय असा? हे एकरूप होणार नाही तर होणार कोण मग? ज्यांनी यम नियम पाळले, ज्यांनी मदभावता घ्याली, जे तन्मय झाले, ज्यांनी राग भय क्रोध त्यांचे वीत झालेले आहेत, म्हणजे निघून गेलेले आहेत, असे जे आहेत ते भगवंताशी एकरूप झाले. हा संशय तरी कशाला घ्यायचा? संशय घ्यायला जागाच नाही असं माऊली बोलतात. म्हणजे हे सगळं आहे फार श्रुती. मुंडक उपनिषद एक श्रुती फार सुंदर आहे बघा. भिद्यते हृदय ग्रंथी छिद्दंते सर्व संशया क्षीयंते चाष्य कर्मानी तस्मिन दृष्टे परावरे. फार सुंदर वर्णन केलेलं आहे. ह्या हृदयातल्या ग्रंथी आहेत ना, त्या ग्रंथी सुटायला लागतात आतल्या. भिद्यते हृदय ग्रंथी. हृदय ग्रंथी शब्दाचा अर्थ आहे लिंगदेह जो आहे ना, तो लिंगदेह सुटायला लागतो. गुरु सोडवी गाठ लिंगदेहाची, माऊलींचा अभंग आहे बघा. गुरु वैराग्याचे मुळ. गुरु खरं गुरु वैराग्याचे मूळ, गुरु परब्रह्म केवळ, गुरु सोडवी तात्काळ गाठ लिंग देहाची, असं वर्णन केले माऊलीने. म्हणजे गुरुच काय करतात? ती गाठ लिंगाची गाठ आहे ना लिंगाची, ती सोडून टाकतात. इथं म्हणतात भिद्यते हृदय ग्रंथी छिद्दंते सर्व संशया. सगळे संशय. कशाला संशय राहील सांगा? ते मी दोघं जण आहोत असे संशयच राहणार. क्षीयंते चाष्य कर्मानी, त्यांची सगळी कर्म जे आहे संसार उडाला. माऊली म्हणतात. तुकोबांचा अभंग आहे बघा. तुकोबांचे जे 12 अभंग आहेत ना, शेवट करताना म्हणलेत बघा, स्वर्गलोकीने आले अभंग, हा शेवटचा अभंग. त्यामध्ये म्हणतात संसार उडाला संशय फिटला पूर्णत्वची झाला तुका म्हणे. कसा पूर्ण झाला? संशय गेला, संसार उडाला, संशय फिटला, पूर्ण तोची झाला तुका म्हणे. कसा झाला पूर्ण? संशय जो होता ना, मी ते दोघं आहे वेगवेगळे आहोत का, प्रपंच आणि मी काय आहे माझं स्थान, ह्यातला संशय काय राहिला नाही. आणि सगळं हे विद्वान पुरुषांचा सुद्धा म्हणलेला क्षीयते चाष्य कर्मानी, सगळी कर्म क्षीण होतात. क्षीण कर्म झाली ना की संसार निघून जातो. आणि तुकाराम महाराजांचा बघ, देव पाहावयाशी गेलो आणि देवची होऊनी ठेलो. हे जे वर्णन आहे एकरूपता आहे. कुठला संशय राहतो? काही संशयच राहत नाही. आणि निसंशय त्यांचं जगणं मग सुरू होतं. फार सुंदर असं वर्णन माऊलीने पण केलेलं आहे आणि भगवद्गीतेने पण या श्लोकामध्ये केलेलं आहे. पुन्हा आपण त्याचं चिंतन करावं. आता वेळ संपलेली आहे. आजची सेवा इथेच थांबवावी लागते. सेवा भगवंताच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.